आज आपला विषय आहे वयात येताना आणि आपल्याला प्रश्न विचारतात अमित कांबळे प्रश्न विचारतात वर्ध्याहून. अमित. हा हॅलो मॅम. हां. मला असा प्रश्न विचारायचा आहे मॅम की एखाद्या मुलीला जेव्हा पाळी सुरू होते तर काही काळानंतर समजा त्या मुलीला समजा तर पाळी जी आहे ती म्हणजे कंटिन्यू होत नाही, साधारणतः 2-2.5 महिने ती लांबण्यावर जाते, तर अशा वेळेस मुलींना कोणती काळजी घेतली पाहिजे? बर. हो, हा जो प्रकार आहे ना हा खूप वेळेला दिसून येऊ शकतो. त्याला बरीच मेडिकल कारणं आहेत, वैद्यकीय भरपूर कारणं आहेत. मुख्य म्हणजे अशा तऱ्हेचं इरेग्युलर पाळी येणं म्हणजे नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये किंवा नॉर्मल परिस्थितीमध्ये पाळी ही साधारणतः 28 ते 35 दिवसांनी यायला पाहिजे. साधारणतः 5 ते 7 दिवस त्याचं ब्लिडिंग राहायला पाहिजे आणि त्याच्याच वेळेला ब्लिडिंग होत असताना गाठी पडणं वगैरे हे सगळे प्रकार शक्यतो व्हायला नकोत. हे नॉर्मलचं सांगितलं मी. परंतु समजा अशा प्रकारे 2.5 महिन्यांनी पाळी येत असेल तर सर्वात पहिल्यांदा बघायला पाहिजे त्या मुलीचं वजन जास्त नाही ना, की ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आपण म्हणतो. तर असं समजा त्या मुलीला तो प्रॉब्लेम असेल ओव्हरीजचा तर तिची पाळी अशा तऱ्हेने 2.5 महिन्यांनी वगैरे येऊ शकते. त्यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्या. काही तपास वगैरे करून आपण पुष्कळशा प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम कंट्रोलमध्ये आणू शकतो. परंतु समजा जर दुर्लक्ष केलं तर कायमचंच पाळी इरेग्युलर होणं, अनियमित होणं हे संभावना असू शकते. आपल्याला इंदुमती पिंगळे प्रश्न विचारतात नवी मुंबईहून. विचारा. हॅलो. हां. हॅलो मॅडम, माझं नाव इंदुमती पिंगळे आहे. हां हां. तुम्हाला दोघींना माझा नमस्कार. नमस्कार. तर माझी वर्षाची आहे. इंदुमती परत सांगा तुमचा आधीचा आवाज. हां. हा, परत प्रश्न विचारा. माझी मुलगी 14 वर्षाची आहे. बरं. तर तिची अजून पाळी येत नाहीये, 9वीला आहे ती आता. बर. तर तिची पाळी येत नाहीये तिची. मॅम काय कारण असू शकतं? बरोबर आहे. ह्या ना काळजी वाटते की 9वीत असलेल्या 14 वर्षाच्या मुलीला पिरियड जर येत नसेल तर तसं खरं काळजी करण्याचं कारण नाहीये. तिच्या शरीरामध्ये जे बदल आहेत, जसं स्तनांची वाढ होणं किंवा खाकेमध्ये केस येणं, खालच्या अंगावरती केस येणं, हे सगळे जे बदल आहेत ते पाळी येण्याच्या 2 ते 3 वर्ष आधी सुरू होतात. जर तुमच्या मुलीला अशा प्रकारचे बदल ऑलरेडी सुरू झालेले असतील तर खरं तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाहीये. परंतु नसतील समजा तर मात्र मग इतर तपासण्या करून आपल्याला बघावं लागेल की कशामुळे असेल. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्या तरी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेलात तर नक्कीच तुमचं जे टेन्शन आहे ते दूर होऊ शकेल. पण आपण ब्लिडिंग विषयी बोलतोय, पण त्याच दरम्यान व्हाईट डिस्चार्ज होत असतो, तर ते नेमकं काय असतं? विचित्र फिलिंग असतं त्या मुलीला, ते नेमकं काय असतं? खरंच आहे. काय आहे, मी जे हॉर्मोन्स विषयी आपण पहिल्यांदा बोललो होतो तर त्या हॉर्मोन्सचा इफेक्ट शरीरातल्या अनेक अवयवांवर होत असतो. मुख्य म्हणजे शरीरामध्ये ज्या ग्रंथी असतात ठिकठिकाणी, जसं चेहऱ्यावरती सिबेशियस ग्लँड्स असतात, त्यांचं सिक्रिशन्स म्हणजे त्याच्यामधनं येणारं जे सीबम असतं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते. तसंच योनिमार्ग किंवा वजायनामध्ये ज्या ग्रंथी असतात ते त्या ग्रंथींचं काम करण्याचा वेग जो आहे तो वाढतो आणि नॅचरली त्याचा इफेक्ट म्हणून जो आपल्याला व्हाईट डिस्चार्ज किंवा पांढरं स्त्राव अंगावरनं जातो तो सुरू होतो. म्हणजे त्याची काळजी करण्याची गरज नाही. पांढरा स्त्राव अंगावरनं जाणं हा काही रोग नाही, हे नॉर्मलच आहे. परंतु काही केसेसमध्ये काही बाबतीमध्ये इन्फेक्शन कोणत्या प्रकारचं झालं, एस्पेशली स्वच्छता राखली गेली नाही तर मात्र हा स्त्राव पॅथॉलॉजिकल किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक असू शकतो. आपल्याला प्रमोद पवार प्रश्न विचारतात वाशिमहून. प्रमोद. हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की वयात येणाऱ्या मुलींना नियमित आहार कुठला असावा? बर. अतिशय योग्य प्रश्न विचारलात. कारण का सध्याच्या आपल्या एस्पेशली शहरांमध्ये आपण इतक्या लवकर बाहेरचं जेवतो की बाहेर म्हणजे हॉटेल्समध्ये वगैरे फास्ट फूड, जंक फूड ह्याचं फार, आणि त्या वयामध्ये अट्रॅक्शन पण असतं, टेस्टी असतं ना ते. परंतु मुलांनी शक्यतो ह्या वयामध्ये जास्त व्हिटॅमिन्स असलेला सकस आहार मात्र घ्यायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की पॉपकॉर्न किंवा पेपी कधीच खायचं नाही किंवा बर्गर पिझ्झा कधीच खायचा नाही. परंतु पूर्ण फॅमिलीनी त्या असा एक नियम घालून घेतला पाहिजे की 6 दिवस आठवड्यातले आपण फळं, पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, फळं, भरपूर पाणी आणि सकस अन्न खाऊ. एखाद्या दिवशी आठवड्यातून एकदा हे जंक फूड खायला काहीच हरकत नाही. म्हणजे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी हे असलेले पदार्थ जास्त खाणं, एस्पेशली फळं आणि पालेभाज्या हे या वयात अतिशय आवश्यक आहे. बरोबर. तुमच्या अशाच प्रश्नांची वाट बघतोय आणि अशीच चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. त्याआधी येऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.